Yesterday I taught you trigonometric equation and their solutions. Solutions are of two types. One is principal solution and second is general solution. Principal solution means the value of the variable which satisfies the equation, the trigonometric equation, and lies between 0 and 360 is the principal solution. त्याच्यावर भरपूर प्रॉब्लेम घेतले आहेत. ओके, 0 पासून 360 पर्यंत जर आन्सर येते दॅट इज कॉल्ड प्रिन्सिपल सोल्यूशन. आता दूसरा आहे जनरल सोल्यूशन. सपोज आय हॅव टेकन यस्टरडे दिस एक्झाम्पल. आय विल रिवाइज. समजा हे एक एक्झाम्पल घेतलं मी, sin x इक्वल टू हाफ. तर याचे आता कंपॅरेटिव्ह स्टडी मध्ये काय होते, sin 30 इज हाफ, 5/6 ही चालते. सो या दोघांना हे इक्वेशन आहे आणि या दोघांना कंपेअर केलं तर आय गॉट x इक्वल टू 30. तर हे सहज उत्तर आहे. ठीक आहे. एक फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आन्सर आणला होता आपण आणि एक सेकंड क्वाड्रंट मध्ये सुद्धा आणला होता. ठीक आहे. परंतु आणखी मी आन्सर आणतो. कालचं तर प्रिन्सिपल सोल्यूशन ठीक आहे, 0 पासून 360 पर्यंत जर आन्सर येत असेल दोज आर कॉल्ड प्रिन्सिपल सोल्यूशन. तर फर्स्ट आन्सर ऑफ दिस इक्वेशन इज x इक्वल टू 30. कंपेअर करायचं दोघांना. ओके. आता इकडे या, तुम्हाला एक शब्द मी रिवाइज करतो, को टर्मिनल एंगल्स. काय म्हटलं? को टर्मिनल एंगल्स. थोडासा रिवाइज करतो, 11 चा आहे. समजा हे 30 डिग्री एंगल आहे. ओके. आता कंप्लीट रोटेट करा. दिस बिकम्स 360. 360 आणखी रोटेट करा इथपर्यंत. हेच एंगल जो 30 चा होता ना, हे पहिले 30 चा होता, आता किती झाला? दिस इज टोटल 360 प्लस 30, इट इज 390. तर या 30 डिग्री आणि 390 डिग्री आर लाइंग ऑन द सेम. यांचे आर्म सेम आहे. दिस इज कॉल्ड इनिशियल आर्म, दिस इज टर्मिनल आर्म. हे दोघे सेम आहे. या अशा अँगल्सला को टर्मिनल अँगल्स म्हणतात, ज्यांचे दोन्ही आर्म सेम असते. असं समजा ना, एकच अँगल असते. बनवताना साईज तर एवढीच आहे. ठीक आहे. रोटेशनमुळे हे 390 झालं. ओके. आणखीन एक काढतो. चला, हे समजा दोन रोटेशन कंप्लीट केले मी. तर बघा, एक रोटेशन 360, दुसरा रोटेशन 720 अँड आणखीन थोडंसं एवढा रोटेट करा 30. तर इट इज 750. तर 3 रोटेशन झाले, 2 रोटेशन झाले, तर हेच अँगल किती बनते? हे बघा, इट इज 750. हेच अँगल 30 होता, हेच अँगल 390. आफ्टर 1 रोटेशन, आफ्टर 2 रोटेशन हेच अँगल बनते 750. These are called co-terminal angles. हे तिन्ही नाही लय बनते. आणखीन रोटेट करा, आणखीन अँगल तयारच राहते. आणि मला सांगायचं काय, को टर्मिनल अँगल्सच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशिओच्या व्हॅल्यूज सारख्या असतात. को टर्मिनल अँगल्सच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ आहे ना, हे याच्या व्हॅल्यूज सारख्या असतात. म्हणजेच काय, sin 30 हाफ आहे तर sin 390 हाफच राहील, sin 750 हाफच राहील. आणखीन किती रोटेट करा, क्लॉकवाइज करा, अँटी क्लॉकवाइज करा, यू विल गेट डिफरंट मेनी एंगल्स. इनफाइनाइट एंगल्स मिळतील. दे विल ओव्हरलॅप ऑन दिस एंगल्स, ऑन दिस 30 डिग्री. याचे आर्म सेम राहील. को टर्मिनल एंगल्स म्हटल्या जातात आणि को टर्मिनल एंगल्स असंख्य आहेत, यांच्या व्हॅल्यू सारख्या असतात. दिस इज कॉल्ड पिरियॉडिसिटी. याला ट्रिग्नोमेट्री मध्ये पिरियॉडिसिटी, असं गोल फिरणे म्हणजे एक पिरियड झाला असं झालं, याला पिरियॉडिसिटी म्हणतात. तर sin x ची, cos x ची हे. ओके. चला, आता समजा थोडंसं समजा आता को टर्मिनल अँगलच्या व्हॅल्यू सारख्या असतात. हे थोडंसं थोडक्यात प्रूव्ह करतो, जास्त नाही. बोलो, sin 390 ची व्हॅल्यू जर काढायची आहे मध्ये, तर मी काय करीन, इट इज 360 प्लस 30. 390 ला असं लिहितो. सो sin 360 प्लस थीटा इज sin थीटा.
आणि परत आन्सर हाफ येते. बोला sin 30 ची व्हॅल्यू हाफ आहे. ओके, तर बोला हाफ मिळाला की नाही? ठीक आहे. म्हणून आय हॅव प्रूव्ड हिअर, थोडक्यात केलं आहे, 11वीत सगळं शिकवलं आहे. सो द sin 390 हाफ झाला. सिमिलरली आय कॅन ऑल्सो फाइंड 750 sin, हे हाफच येणार आहे. त्याच तंत्रानं करायचं, 360 प्लस समथिंग असं करत जायचं. तर देअरफॉर यू विल गेट हाफ. आणखी जास्त रोटेशन घेतल्या तरी हे असंच उत्तर भेटत राहणार. मी काय म्हटलं, को टर्मिनल अँगल्स किती बनव याच्यावर इनफायनाइट अँगल्स बनतात एकाच अँगलवर. दोज व्हॅल्यूज, दोज ट्रिग्नोमेट्रिक रेशिओच्या व्हॅल्यूज सेम असतात. मग पुढची आपत काय आहे ऐका. दिस इज माय ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. याला याच्यासोबत कंपेअर केलं तर x इक्वल टू 30 आला. याला याच्यासोबत कंपेअर केलं तर x इक्वल टू 390 येते. याला याच्यासोबत कंपेअर केलं तर x इक्वल टू सारखे आहे. x इक्वल टू 750. मी तर दोनच रोटेशन मध्ये थकलो तर एवढे उत्तर काढले. जास्त रोटेशन घेतले तर या 30 डिग्रीवर इनफायनाइट अँगल्स बनणार आहे. आणि हे असे इनफायनाइट अँगल असे यांच्या व्हॅल्यू सेम राहणार. को टर्मिनल अँगल्सच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशिओच्या व्हॅल्यू सेम असतात. sin 30 हाफ आहे ना, तसंच cos 30, cos 390, cos 720 सगळे सारखे राहील. ठीक आहे. तर आन्सर पहा बनून राहिले. x च्या व्हॅल्यूला या इक्वेशन मध्ये x च्या व्हॅल्यूला काय म्हणतात, सोल्युशन विच सॅटिस्फाईज दिस इक्वेशन. तर एवढ्या व्हॅल्यू आल्या, आणखी येणार आहे, गोल गोल फिरत जा तर आणखी खूप साऱ्या व्हॅल्यू जमा होईल. अँड दीज ऑल आर सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. सोल्युशन. ओके, तर पहा इकडे, तर हे सोल्युशन आहे. पण काल प्रिन्सिपल सोल्युशन शिकवलं. व्हॉट इज प्रिन्सिपल सोल्युशन? प्रिन्सिपल सोल्युशन लाईज बिटवीन 0 to 360. हे 360 च्या वरचे आन्सर येऊन राहिले. पण आन्सर काय याचे सोल्युशन आहे, न करता येत नाही. देअरफॉर दीज आर आल्सो कॉल्ड, हे सगळी जी मोठी लिस्ट बनणार आहे यांना म्हणतात जनरल सोल्युशन. म्हणजे एनी सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन, एनी सोल्युशन. च्या खूप साऱ्या व्हॅल्यू जमा होईल बरं. तर एनी सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज कॉल्ड जनरल सोल्युशन. हे लिहिलं आहे. तर पिरियॉडिसिटी म्हणजे हे गोल जे रोटेट होते याने म्हणतात पिरियड पुरा. sin x cos x यांचे पिरियड 2 पाय आहे. tan x cot x यांचे आहे पाय. कसा तो फिरत राहतात आणि को टर्मिनल अँगल सारखे सारखे व्हॅल्यू देईल. म्हणून पिरियॉडिसिटी म्हणतात. आहे ट्रिग्नोमेट्रीची पिरियॉडिसिटी. सगळं झालं आहे 11वी. Now look here, these all answers are generalized. The solution of trigonometric equation which is generalized. बोला जनरल आन्सर आहे की नाही. कालचं एक पर्टिक्युलर आन्सर होता 0 ते 360 बस. आज पर्टिक्युलर म्हणजे पर्टिक्युलर आहे तो, ती एकच बस तेवढंच उत्तर द्यायला लागेल. आज कोणताही आन्सर देता येते तर दिस इज जनरल आन्सर. कोणताही देता येते, किती रोटेशन घ्या. अँड युजिंग इट्स पिरियॉडिसिटी, म्हणजे हे रोटेशनला पिरियॉडिसिटी म्हटलेलं आहे, इज कॉल्ड जनरल सोल्युशन. हे दर वेळेला इनफायनाइट राहील. हे अँगल इनफायनाइट बनतात. म्हणून या ज्या व्हॅल्यूज जमा होईल दे आर इनफायनाइट. कालच्या सारख्या नाही प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे सर दोनच उत्तर येणार, तसं नाही. हे आन्सर इनफायनाइट येईल. सगळे जमा करून लिहायला लागेल तुम्हाला. ठीक आहे. सो दिस ऑल कलेक्शन इज कॉल्ड जनरल सोल्युशन. नाव वी हॅव टू फाइंड जनरल सोल्युशन युजिंग. याचे जनरल सोल्युशन काढायचे, प्रॉब्लेम सोडवा लागेल. त्यापूर्वी मी काही 7-8 फॉर्म्युले याचे तयार करून देतो. जनरल सोल्युशन काढासाठी I will prepare some formulae in form of theorems. See first theorem, general solution of equation. हे equation and here त्याचं solution. I will explain. Here for all n belongs to z. Z is a set of integers. आपल्या जे नंबर लाईन मध्ये आहे 0, 1, 2, 3, -1, -2 हे सगळे नंबर इंटीजर आहे. दिस इज सेट ऑफ इंटीजर्स. सेट ऑफ इंटीजर्स इज डिनोटेड बाय 2 ways.
आय नाही करता येते, झेड नाही करता येते, पण इथं झेड न केला. झेड इज पॉप्युलर हिअर. ओके, चला याचे प्रूफ करायला तुम्हाला थोडेसे करतो. हे तुमचं गिवन इक्वेशन आहे कालच्या सारखं, sin x इक्वल टू हाफ 0 असे कालचे प्रॉब्लेम होते ना, असं आहे. गिवन इक्वेशन इज sin थीटा इज इक्वल टू 0. याला इक्वेशन 1 देतो. आता मला आन्सर काढण्यासाठी कंपॅरेटिव्ह मेथड परवडते. कशी? तर मी काय करतो, माझ्याजवळ sin थीटा 0 असणाऱ्या कोणत्या कोणत्या पॉप्युलर व्हॅल्यूज आहे. एक sin 0 is 0. If I compare these two equation, I will get theta is equal to 0. मला समजते ना? And can I write sin theta 0, sin pi is also 0. If I compare these two, the theta is equal to pi. असे दोन उत्तर येतात. याला याच्यासोबत कंपेअर केलं तर थीटा इक्वल टू 0. 180 ची व्हॅल्यू 0 आहे, sin 180. याला याच्यासोबत कंपेअर केलं तर हे दोन व्हॅल्यूज आपल्या कालचे प्रिन्सिपल सोल्युशन बनले. पण आज आपल्याला व्हॅल्यू वाढवायची आहे. या इकडे मी तुम्हाला आणखी समजून बरोबर. इथं आहे 0 डिग्री, इकडे आहे पाय. ठीक आहे, सध्या 0 ची स्टोरी करतो. मी म्हटलं आहे को टर्मिनल अँगल्सच्या व्हॅल्यूज कशा असतात, सारख्या असतात. तर 0 डिग्रीच्या को टर्मिनल अँगल कोणते? एक रोटेशन फिरले तर 2 पाय फिरतात. याची हे घेऊन टाका सोबत सोबत. ठीक आहे, या सो इथं पाय हाफ रोटेशन फिरले तुम्ही समजा तर 1 पाय फिरतात, आणि फुल रोटेशन फिरले तर 2 पाय फिरतात. हाफ रोटेशन फिरले म्हणजे 1 पाय. ठीक आहे, आणखीन हाफ फिरले तर 2 पाय झाला. आणखीन पुढे हाफ फिरले तर हे 2 पाय. 1 राऊंड म्हणजे 2 पाय झालाच होता. तर आणखीन हाफ फिरले तर 3 पाय. आणखीन हाफ राऊंड फिरले तर इथं 4 पाय येईल. आणखीन हाफ राऊंड फिरले इथं 5 पाय येईल. आणखीन हाफ राऊंड फिरले 6 पाय येईल. आणखीन हाफ राऊंड 7 पाय, 8 पाय, अशा पद्धतीने चालत आहे. तर इथं जे लिहिले आहे मी अँगल, हे 0, 2 पाय, 4 पाय, 6 पाय, 8 पाय आर को टर्मिनल अँगल्स. हे सगळे को टर्मिनल अँगल आहे. कोणाचे? 0 चे. या आर्मवर आणि या आर्मवर पाय, 3 पाय, 5 पाय, 7 पाय आर को टर्मिनल अँगल्स. अँड को टर्मिनल अँगल्सच्या व्हॅल्यू सारख्या असतात. को टर्मिनल अँगल्सच्या व्हॅल्यू सारख्या असतात. ठीक आहे, आता या फॉर्म्युल्याला पिरियॉडिसिटी म्हणतात. को टर्मिनल अँगल्सच्या व्हॅल्यू सारख्या असतात. याचा मतलब काय? sin 0 जेव्हा मी लिहिणार, sin 0 इज इक्वल टू sin 360. हे को टर्मिनल आहे, हे दोन्ही 0 नाही. एखादा उत्तर माहित आहे मला, हे 0 नाही. sin 4 पाय 0 नाही. हे सगळे को टर्मिनल अँगल आहे वाले, यांच्या व्हॅल्यू सारख्या नाही. sin 6 पाय 0 नाही. कसा करता करता हे खूप लांब लचक प्रोसेस आहे. हे नंबर ऑफ रोटेशनवर अवलंबून आहे. एवढं सारखं 4 पाय, 8 पाय, 10 पाय सगळे येईल. तर को टर्मिनल अँगल्सच्या व्हॅल्यू सारख्या असतात. आता या आमचे को टर्मिनल अँगल पहा, पाय, 3 पाय, 5 पाय, 7 पाय यांच्या व्हॅल्यू सेम आहे. sin पाय बघा 0 होतं की नाही. तसंच sin 3 पाय हे 0 राहील. sin 5 पाय 0 राहील. sin 7 पाय हे 0 राहील. असे असंख्य तुमचे हे रोटेशनवर अँगल खूप सारे बनणार आहे. अँड the value of co-terminal angles will be same. तर या आमचे co-terminal angle एवढे. तर मी सगळे लिहिले आहे आणि एकाची व्हॅल्यू 0 माहित होती म्हणून सर्व 0. याच्यात sin पाय माहित आहे 0, तर सगळे अँगल 0. या आर्मवरचे co-terminal angle. नाउ आय कंपेअर 1 by 1. आता माझा प्रॉब्लेम आहे हे वाला इक्वेशन. अँड आय विल इक्वेट 1 by 1 इक्वेशन. चला मी आता आन्सर करतो. याला इक्वेशन 2 देतो, याला 3. ठीक आहे, आता यू कंपेअर दिस इक्वेशन. सो ईच व्हॅल्यू इज 0, रिमेंबर. तर मी इथंच लिहितो 0. तर बोला sin 0 इज इक्वल टू 0 याच्यासोबत कंपेअर करा. तर बोला थीटाची व्हॅल्यू किती सापडेल? 0.
आता sin 2 पाय इक्वल टू 0 असं लिहितो. बोला याच्यासोबत कंपेअर करा. कसं कंपेअर एवढंच करायचं. sin 2 पाय इक्वल टू 0 हे 0 आहे. आणि हे दोघे कंपेअर करा. बोला थीटा इक्वल टू किती बनल 2 पाय. ठीक आहे. sin 4 पाय इज इक्वल टू 0 हे बघा. sin हे दोघांना कंपेअर करा. बोला थीटा इक्वल टू 4 पाय. नेक्स्ट आन्सर sin 6 पाय इज इक्वल टू 0 तर इथं 6 पाय लिहिलं. बोला कंपेअर विथ दिस इक्वेशन. बोला थीटा इज इक्वल टू 6 पाय. असं करता करता खूप गाडी लांब लचक आहे. दुसरा आन्सर या लाईन पासून लिहितो. हे सगळे 0 आहे. ओके. नाव sin पाय इज 0 तर असं लिहितो. कंपेअर दिस टू तर पाय तर थीटा इक्वल टू sin 3 पाय 0 कंपेअर दिस टू थीटा इज इक्वल टू 3 पाय. ठीक आहे. sin 5 पाय इक्वल टू 0 हे वाला. ठीक आहे. चला पहा कंपेअर दिस टू थीटा इज इक्वल टू 5 पाय. मग 7 पाय. असं करता करता खूप मोठी गाडी आहे. खूप लांब नंतर चालत राहते. सो दीज आर आन्सर्स ऑफ दिस इक्वेशन. आणि हे सर्वचे सर्व आन्सर आपण जनरल सोल्युशन म्हणून बोलतो. These all are called general solution. तर थोडासा एकत्रित करतो चांगलं दिसन. ठीक आहे. चला पहा. बोला 0 2 पाय असं न लिहिता क्रमानं असं लिहिलं चालत नाही का. 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय 5 पाय 6 पाय 7 पाय असं करू आपण. तर हे एकत्रित झाले म्हणजे एकदम बेस्ट होऊन जाते काम. तर बाय कंबाइनिंग फ्रॉम 1 2 and 3 बोला थीटा इज इक्वल टू 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय आणि 5 पाय असं करता करता लांब लचक प्रोसेस आहे. आणि एक गोष्ट आणखी नाही का. हे असं एंटी क्लॉकवाईज फिरलं तर पाय होते. क्लॉकवाईज आले तुम्ही एवढं अर्ध क्लॉकवाईज आले तर हेच अँगल तुमचं असं. तर हे मायनस पाय म्हणजे पाय आणि मायनस पाय एकच आहे. असे पूर्ण गोल राऊंड फिरून आले तर हे -3 पाय होते. फक्त रोटेशन वर आहे. आकडे एवढंच राहील प्लस मायनस दोन्ही याच आर्मवर आहे. को टर्मिनल आहे. म्हणून मी थोडासा प्लस मायनस लिहिलं तर बरंच राहील. काही हरकत नाही. लिहिलं तरी चालते नाही तर एवढं कंपॅरिझन झालाच आहे आपण. ठीक आहे. सो प्लस मायनस 5 पाय असं चालतं. हे प्लस मायनस हे सगळं येणार आहे. याच्यावरच येते. याच आर्मवर आहे. ठीक आहे. एवढे आन्सर आले. देअरफॉर हे सर्व आन्सर मी एवढं लिहितो n पाय. एवढे सारे आन्सर लक्षात ठेवण्यापेक्षा यू जनरलाइज आन्सर आपण लक्षात ठेवू n पाय. n पायचा मतलब n इज इंटीजर. n इज इंटीजर. there is a set of integer. बोला 0 पाय म्हणजे 1 पाय -1 पाय 2 पाय -2 पाय. n ची व्हॅल्यू अलग अलग पुट करा ॲज इंटीजर. 3 केली तर 3 पाय होईल. असं चालत राहील. अँड एवढे साऱ्या व्हॅल्यूना लक्षात ठेवता यू रिमेंबर दिस व्हॅल्यू. दिस इज कॉल्ड जनरल सोल्युशन. एवढंसं लाईन आहे पण इट कन्सिस्ट ऑफ ऑल द आन्सर्स. ठीक आहे. n ची व्हॅल्यू जर पुट केली तर हे सगळे आन्सर भेटेल तुम्हाला. अँड दिस इज थीटा इज इक्वल टू n पाय. जनरल सोल्युशन झाला. हे आणला. दिस वॉज द इक्वेशन. This is the general solution. So this is the proof of first. Second theorem. Take second theorem. General solution of this equation. हे equation आहे. आणि याचा सोल्युशन एवढा आणायचा. आणतो. पहिले आणून घेतो मग तुम्हाला समजून देतो. For all n belongs to Z. The given equation is cos theta is equal to 0. काल हे प्रॉब्लेम मी घेतलं होतं पण काल मर्यादित होतं. वी हॅव टू फाइंड ओनली प्रिन्सिपल सोल्युशन. तर आपल्या ओळखीच्या व्हॅल्यू याच्यासारख्या द्यायला लागेल ना. cos थीटा 0 केव्हा केव्हा बनते. सो लेट अस टेक cos 90 0. ठीक आहे. अँड cos 270 इज आल्सो 0. तर हे दोन व्हॅल्यू नोन आहे. मग जर याले मी याच्यासोबत कंपेअर केलं
तर थीटा इज इक्वल टू 90 आन्सर येते. आणि याला याच्यासोबत कंपेअर केला तर थीटा इज इक्वल टू 3π/2 270 आन्सर येते. बट दिस आन्सर्स आर ऑलरेडी प्रिन्सिपल सोल्युशन्स. हे काल घेतलं आहे पण आज पुढे जायचं आहे. प्रिन्सिपल जनरल सोल्युशन म्हणजे खूप सारे आन्सर को टर्मिनल रोटेशन वाढवा अँड अँगलही वाढवा. या इकडे सो दिस इज 0 डिग्री. तर 90 आणि 270 हे कुठं आहे यांच्याशी आपलं इंटरेस्ट याच्यामध्येच इंटरेस्ट आहे. सो दिस इज कॉल्ड 90. आता रोटेशन आहे का कसं करतो. एवढं पूरा सर्कल फिरले तर 2π फिरतात. अर्धा सर्कल फिरले तर अर्ध रोटेशन म्हणजे 1π फिरतात. आणि पाव रोटेशन फिरले तर π/2 फिरतात. म्हणजे पाव म्हणजे 1/4 रोटेशन. ठीक आहे. दिस गिव्स यू π/2. आणखीन 1/4 फिरले तर 2π/2 होईल. एक π/2 झालं का. दोन क्वार्टर झाले ना तर 2π/2. तिसरा क्वार्टर झाला तर 3π/2. म्हणजे π/2 ला वाढत जाईल. याच्यात π/2 आणखीन वाढला. याच्यात π/2 आणखीन वाढला. आणखीन क्वार्टर फिरले तर 3 चा होईल 4π/2. मला सांगा 4π/2 म्हणजे 2π होते. हे पायच होते. एकच गोष्ट आहे. आणखीन क्वार्टर फिरा तर 4 चा होईल 5π/2. याच अँगलवर 5π/2. आणखीन क्वार्टर फिरा इट इज 6π/2. आणखीन फिरा क्वार्टर दिस इज 7π/2. क्वार्टर एंड क्वार्टर रोटेशन 8π/2. this 4π होते. this is 9π/2. this is 10π/2. this is 11π/2. तर अशा पद्धतीने चालत राहते 12π/2. बस करतो. तर या आम्हाला या दोन अँगलमध्ये इंटरेस्ट नाही. इकडल्या आणि इकडल्या. आय एम इंटरेस्टेड on co-terminal angles along this line. 90, 5π/2, 9π/2 हे सगळे या 90 चे को-टर्मिनल अँगल्स. आणि को-टर्मिनल अँगलच्या व्हॅल्यूज कशा असतात सारख्या असतात. तर म्हणजेच माझं म्हणणं काय cos 90 is equal to 0. cos 5π/2 is also 0. काऊन की 5π/2 आणि हे एवढंच अँगल बनते. these are co-terminal angles. cos 9π/2 is also 0. आणि असे नंबर ऑफ रोटेशन तुम्ही वाढवत जा. इथंच याच आर्मवर खूप सारे अँगल तयार होईल. ते मी डॉट केला. आता 270 चे को टर्मिनल अँगल इथं बनवून ठेवले आहे. ठीक आहे. एवढा अँगल आहे असं रोटेट करून आलेला. तर 3π/2 - 7π/2 these are को टर्मिनल अँगल्स. आणि को टर्मिनल अँगलच्या व्हॅल्यू सारख्या असतात. हे 0 आहे बेसिक. तर हे सगळे 0 राहील. cos 7π/2 is also 0. cos 11π/2 is also 0. आणि अशा प्रकारे असंख्य असे रोटेशन करता करता या आर्मवर बनणारे को टर्मिनल अँगल cos ची व्हॅल्यू 0 देईल. को टर्मिनल अँगलच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशिओच्या व्हॅल्यूज सारख्या असतात. यालाच पिरियॉडिसिटी म्हणतात. periodicity of cos x cos theta. आता एक एक करून का. आता हे झालं आपलं रोटेशन. हे इक्वेशन आहे आपलं. आणि तुम्हाला आता आन्सर लिहायचा आहे. याला इक्वेशन 2 देतो. याला 3. ठीक आहे. आता हे cos 90 0 आहे. तुम्ही सांगा cos 90 0. हे लिहिला एक. बरं या दोघांना कंपेअर करा. तो थीटा ची व्हॅल्यू सापडते 90. नाउ cos 5π/2 is also 0. cos 5π/2 0. कंपेअर दिस विथ दिस. हे मेन इक्वेशन आहे. याला याच्यासोबत कंपेअर करा. बोला थीटा इज इक्वल टू 5π/2. ओके. 9π/2. cos 9π/2 is 0. कंपेअर विथ दिस. या दोघांचे भांडण चालू द्या. ठीक आहे. आन्सर इज 9π/2. ठीक आहे. आणखीन थीटाचे आन्सर या लाइन पासून लिहा. 3π/2 0. कंपेअर दिस टू यू विल गेट थीटा इज इक्वल टू 3π/2. ठीक आहे. cos 7π/2 0. कंपेअर दिस टू सो यू विल गेट theta is equal to 7π/2.
ठीक है, हे क्या cos 11 pi by 2 0. ठीक है, कंपेयर दिस टू, हे सगळे 0 आहे. एक एक घ्या कंपॅरिझन साठी. कंपेयर दिस टू थीटा इज इक्वल टू 11 pi by 2. असं करते गाडी चालत राहील. मल्टिपल रोटेशन मध्ये हे अँगल वाढत जातात. याला थोडंसं क्रमाने लिहितो. दिस इज आवर आन्सर. ठीक आहे, एक पाय बाय 2, मग असं लिहितो पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, 7 पाय बाय 2, 9 पाय बाय 2, 11 पाय बाय, असा या क्रमाने लिहितो. ठीक आहे, आणि इथे प्लस मायनस दोन्ही चालते. मग सांगा इथे आहे का, हे असं रोटेट केलं तर हे प्लस पाय बाय 2 होते, असं रोटेट केलं तर मायनस पाय बाय 2. तर हे 3 पाय बाय 2 चा कोटर्मिनल आहे, म्हणून प्लस मायनस दोन्ही घेता येते इथं. सो मी फक्त एवढंच याचाच कंपॅरिझन लिहितो. 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, 7 पाय बाय 2, 9 पाय बाय 2, हे सगळे अँगल येणार. 3, 5, 7, 9, 11. So continue. So from 1, 2 and 3 comparison केला आहे. 1, 2 and 3. Equation 1, हे पूरा equation 2, equation 3. I got this much values. प्लस मायनस लिहिता येते, पण राहू द्या समजा नाही लिहायचं असेल. इथं एक गोष्ट आहे का, याला मी आणखी थोडंसं शॉर्टकट लिहितो. एवढे सारे अँगल लक्षात ठेवण्यापेक्षा आपण काय करू, आपण एक काम करू. पाय बाय 2 सेम आहे सर्व याच्यात, तर पाय बाय 2 तर लिहूच. ठीक आहे, मग इथं 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7, 9, 11. दीज आर ऑड नंबर्स. तर ऑड नंबरचा सिम्बॉल आहे 2n+1. तर दोन सिम्बॉल तुम्हाला सांगून देतो, त्यांचं आपल्याला वारंवार काम पडणार आहे. एक 2n सिम्बॉल आहे, इट इज इवन नंबर सिम्बॉल. आणि 2n+1 जो सिम्बॉल आहे हे ऑड नंबरचा सिम्बॉल आहे. कसं, तुम्ही n च्या जागेवर इंटिजर पुट करा कोणताही. समजा 0 पुट केलं तर हे 0 होईल, 2 × 0. 1 पुट करो, 2 × 1 2. अरे n इंटिजर पुट करा, 0, 1, 2, 3, 4, हे सगळे प्लस मायनस दोन्ही चालते इंटिजर. तर n च्या जागेवर हे व्हॅल्यू पुट करा, n च्या जागेवर या व्हॅल्यू. सो 3 पुट करो, सॉरी 2 पुट करा, n = 2, 2 × 2 = 4 होईल. हे व्हॅल्यू हे टोटल मारायची. 3 पुट करा n च्या जागेवर, 6 होईल. बोला हे इवन नंबर बनतात की नाही. तर 2n पासून जर n = इंटिजर पुट केलं हे बघा, तर इंटिजर हे बनतात इवन नंबर्स. therefore 2n is a symbol of even number. 2n+1 मध्ये याच व्हॅल्यू परत पुट करा, n is integer. x आहे, -1 घेता येते, +1. बोला 0 पुट करा आणि टोटल मारा, n च्या जागेवर 0, 1 होते. n च्या जागेवर 1 पुट करा, 3 होते. n च्या जागेवर 2 पुट करा, हे n च्या व्हॅल्यूज आहे इंटिजर. 2 पुट करा, 2 × 4 + 1 5. 3 पुट करा n च्या जागेवर, बोला 2 × 3 = 6 + 1 7. आर यू गेटिंग ऑड नंबर्स. म्हणजे याच्यात n = इंटिजर पुट केलं तर इवन नंबरची लाईन तयार होते. याच्यात n ची व्हॅल्यू इंटिजर पुट केली तर ऑड नंबर तयार होते. तर मला सांगा, दिस इज सिम्बॉल ऑफ ऑड नंबर. यू हॅव टू रिमेंबर इट. 2n - 1 चालते कधी-कधी. ठीक आहे, तर एक गोष्ट आहे का, दिस इज सिम्बॉल ऑफ इवन नंबर, दिस इज सिम्बॉल ऑफ ऑड नंबर. बाय पुटिंग n = इंटिजर. ओके, तर हे सगळे 1, 3, 5, 7, 9 ऑड नंबर इंटू पाय बाय 2. दिस इज द आन्सर. हे आहे तुमचं जनरल सोल्युशन आणि हे होतं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. जनरल सोल्युशन ऑफ इक्वेशन इज एवढं. ठीक आहे, सो फॉर ऑल n belongs to Z. झालं आहे 2. ओके, टेक थर्ड. जनरल सोल्युशन ऑफ इक्वेशन tan θ = 0 हे इक्वेशन आहे. tan θ = 0 इक्वेशन आहे आणि हे आन्सर आहे जनरल सोल्युशन. एवढं आणायचं आहे. आणू दिस इज इक्वेशन. आय विल सॉल्व इट. तर tan θ 0 कुठं कुठं असतात ते न करता थोडा शॉर्टकट मारतो मी.
tan is split up into sin upon cos. या cos theta ला क्रॉस मल्टीप्लाय करा, तर 0 into cos is 0. आता हे इक्वेशन आपण आत्ताच पहिल्या थेरम मध्ये घेतलं आहे. पहिल्या थेरमचा इक्वेशन एवढंच आहे आणि याचा आन्सर पूरा लांब लचक शोधून आणला आहे. थीटा इज इक्वल टू n पाय. एक वेळ शोध लागलं मग फक्त खायचं काम करा, वापरायचं. सो याचा आन्सर आपण असं लिहिलं आहे बाय थेरम 1. आता हे लिहून घ्या चुपचाप. तर हे इक्वेशन आहे, तर याचा आन्सर एवढा आहे. दिस इज द जनरल सोल्यूशन प्रूव्ड इन फर्स्ट थेरम फॉर ऑल n बिलोंग्स टू z. हे सोल्यूशन आहे कोणासाठी असा. हे थेरम 1 मध्ये प्रूव्ड आहे बाय थेरम 1. बाय थेरम 1 झालं आन्सर. जनरल सोल्यूशन ऑफ इक्वेशन. हे इक्वेशन होतं आणि हे सोल्यूशन आणलं. हे फॉर आलं तर सगळ्या n म्हणजे कोण, इंटिजर. टेक नाउ फोर्थ थेरम. फाइंड द जनरल सोल्यूशन ऑफ दिस इक्वेशन. आणि एवढं उत्तर आणायचं. ते उत्तर नंतर पाहू. वी स्टार्ट विथ इक्वेशन. गिवन इक्वेशन इज, ठीक है, sin theta is equal to sin alpha. ठीक है. I will solve. Here alpha is some particular angle. Alpha theta variable आहे x सारखा आणि हे अल्फा एक फिक्स अँगल आहे. फिक्स म्हणजे काही 30 राहील, कधी 45 राहील, असं काहीतरी राहील 60 वगैरे. हे फिक्स अँगल आहे, ठराविक अँगल आहे, पर्टिक्युलर अँगल आहे. ओके. Now I will solve this equation. This implies sin theta याला अप्लाई करें minus sin alpha is equal to 0. Now याले c माना आणि याले d माना. sin c minus sin d चा फॉर्म्युला वापरा. sin c minus sin d 2 cos c plus d upon 2 into sin c minus d upon 2. ओके. याला c माना, याला d माना. sin c minus sin d ये फॉर्मूला है 2 cos c plus d by 2 sin c minus d by 2. ठीक है. Now transfer this 2 to this side. 0 upon 2 0 जाईल आणि रिमेनिंग काय, product of 2 is 0. Product of 2 is 0. First is 0. First is 0 or second is 0. First is 0, product is 0. First is 0 or second is 0. आता ऐका, हे याले काय करा, याले थीटा माना पुरा आणि हे असं दिसन मग sin theta is equal to 0. याले थीटा माना, थीटा sin theta. This is first theorem. पहिल्या थेरमचं इक्वेशन आहे आणि याचा आन्सर आहे थीटा इज इक्वल टू n पाय. आन्सर म्हणजे जनरल सोल्यूशन. हे लर्न करून ठेवायचं. These theorems are all formulae for us. ठीक है. So sin theta is theta माना, हे पहा थीटा थीटा इज इक्वल टू n पाय आन्सर आहे. थेरम 1 मध्ये प्रूव्ह आहे. मग काय परत प्रूव्ह करत बसता का. सो देयरफॉर थीटा हे एवढा मोठा थीटा लिहा. हे थीटा एवढा sin theta is equal to 0. तर थीटाच्या जागेवर एवढं लिहा. थीटा is equal to n pi. This is by theorem 1. For all n belongs to z. हे लिहिलं होतं थेरम 1 मध्ये असं. ठीक आहे. आता याले पहा, याले थीटा माना. हे दिसते cos theta is equal to 0. हे थेरम 2 आहे. अरे याले थीटा माना, cos theta is equal to 0. तर हे थेरम 2 आहे. याचा थीटा is equal to 2n plus 1 pi by 2 असा आन्सर आहे. याचा आन्सर किती आहे, याले थीटा माना, cos theta is equal to 0. तर हे थेरम 2 आहे. याचं इक्वेशन हे आहे जनरल सोल्यूशन. थीटा is equal to ऑड नंबर into pi by 2. हे ऑड नंबर आहे. तर लक्षात ठेवा हे थीटा आहे. cos theta is equal to 0. तर हे थीटा एवढा मोठा आहे. इथे पुट करा थीटा is equal to 2n plus 1 pi by 2. cos theta थीटाच्या जागेवर हे थीटा पुट करा.
झाला. याचं उत्तर एवढं, याचं उत्तर एवढं. थेरम 1 आणि 2. ओके, थोड़ा थोड़ा हल्का सॉल्व करतो. 2 2 कैंसिल. थीटा प्लस अल्फा इज इक्वल टू 2n प्लस 1 पाय. अल्फाला पाठवून द्या तिकडे. थीटा इज इक्वल टू 2n प्लस 1 पाय मायनस अल्फा. याले हात लावायचा. ठीक आहे. 2 इकडे पाठवा. 2n पाय. ओके, अल्फाला पाठवून द्या. थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस अल्फा. माइनस अल्फा will become plus अल्फा. ओके, नाउ अगेन मी आता दोन एब्रिविएशन सांगितले आहेत तुम्हाला. 2n means even number. 2n means 2n च्या जागेवर मी 2n नाही लिहित आता, इवन नंबर लिहितो. आता सांगितलं होतं, एक्सप्लेन करू. 2n म्हणजे इवन नंबर आणि 2n प्लस 1 म्हणजे ऑड नंबर. याच्या जागेवर असं लिहितो. हे आपल्या सोयीचं नाही. ऑड मला नाही. याच्या जागेवर ऑड नंबर लिहिला. आय हॅव एक्सप्लेन इट. आणि हे इवन नंबर. आणि या दोन्ही इक्वेशनला मी कंबाईन करतो. तर पहिले कंबाईन नंतर करतो. ठीक आहे. मग पहिले याचे आन्सर डिटेलमध्ये म्हणजे एक्सपांड करून सांगतो. इथं तुम्ही ऑड नंबर पुट करत जा. थीटाच्या खूप सारे उत्तर भेटेल तुम्हाला. कसे ऐका. करा ऑड नंबर पुट. 1 3 5. आन्सर कसे भेटणार का? 1 पाय मायनस अल्फा. दूसरा आन्सर खूप सारे थीटा भेटल. 3 पाय मायनस अल्फा. तो तीसरा आंसर 5 पाय मायनस अल्फा. ऑड नंबर सगळे पुट करता येते. एक 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 एक. थीटा इज इक्वल टू असे आंसर भेटत नाही. 5 पाय मायनस अल्फा. 7 पाय मायनस अल्फा. बस करतो. आता याच्यात पुट करा थीटा. these are answers of this equation. हे जे आहे ना, हे एवढेच आन्सर नाही, लय मोठे खूप सारे आन्सर राहील. आणि याचा दुसरा आन्सर हे आहे. इथं इवन नंबर पुट करा. 2 पाय 3 पाय 0 पाय 0 चालते. 2 पाय प्लस अल्फा. ठीक आहे. सो 0 चालते. 0 इथे करता येते. 0 पाय. मग थीटा इज इक्वल टू 2 पाय प्लस अल्फा. इवन नंबर पुट करा, बाकी राहू द्या. 2 पाय प्लस अल्फा. मग 4 पाय प्लस अल्फा. मग 6 पाय प्लस अल्फा. So these are expanded answers written from this line and this line. हे सगळे आन्सर जनरल सोल्युशन आहे. कोणाचे? याचे. खूप सारे बनतात ना. काही ऑड नंबर संपले थोडी. मी तर 3च घेतले. आणखी घेता येते. आणि हे दोन्ही इक्वेशन मिक्स केले. हे दोन्ही इक्वेशन म्हणजे थीटाच्या व्हॅल्यू मिक्स केलं तर आपला फायनल आन्सर असा बनते. दिस इम्प्लाइज याच्या खाली लिहायचं. थीटा इज इक्वल टू कंबाइनिंग अबव इक्वेशन्स. कंबाइनिंग above relations equations we get theta is equal to n pi plus minus 1 raised to n alpha for all integers. इथं आपलं थेरम संपते, पण एक्सप्लेनेशन बाकी आहे का? ठीक आहे. इथं म्हणतो या दोघांना कंबाईन केलं आता हे आलं होतं. आता या आन्सरला एक्सप्लेन करतो. याच्यात तर फक्त ऑडच नंबर पुट केले आणि आय गॉट दिस आन्सर. याच्यात फक्त इवन नंबर केला तर एवढा आला. परंतु याच्यात सर्व इंटिजर करा. ऑल. चला बघा एक एक सांगतो. बोलो 0 पुट करा. 0 पाय 0 मायनस n ची व्हॅल्यू 0 पुट करा. बोलो 0 मायनस 1 रेस टू 0 इज 1 अल्फा. एवढा आन्सर. बोलो आन्सर हे आला नाही. हे 0 आहे. n इज इक्वल टू 1 पुट करा. ऑल इंटिजर्स आहे. इथं कसे होते स्पेशल. ऑड नंबर इवन नंबर अलग अलग होते. इथं ऑल इंटिजर घ्या. बोलो थीटा इज इक्वल टू काय मिळते. बोला 1 पाय. n च्या जागेवर 1 पुट करा. मायनस 1 रेस टू 1 मायनस 1 होईल अल्फा. अरे n च्या जागेवर 1. आय गॉट पाय मायनस अल्फा. बोला हे उत्तर आहे. अरे याच्यापासून आलेला आन्सर आहे.
ठीक है, n इज इक्वल टू 2 पुट करा याच्यात. सो थीटा इज इक्वल टू 2 पाय प्लस मायनस 1 रेस टू 2. n इज इक्वल टू 2 मायनस 1 स्क्वेअर इज 1 अल्फा. बोलो दिस इज द आन्सर. आणि हे आन्सर इथे लिहिलं आहे पहा. हे यांच्यापासून लिहिले होते आणि हे याच्यापासून लिहून राहिलं. n इज इक्वल टू 3 पुट करा. बोलो थीटा इज इक्वल टू 3 पाय. बोला मायनस 1 क्यूब इज मायनस 1 अल्फा. and this is this answer. समजते की नाही. n is equal to 4 पुट करा. हे सगळे आन्सर जे याच्यापासून आणले आहे ते या एकाच इक्वेशन पासून भेटतात. हे याच्यापासून हे मिळून आन्सर आणले आहे. n is equal to 4 पुट करा. 4 पाय minus 1 raised to 4 is 1 alpha. बोलो हे आन्सर. all the answers are matching with these answers. हे आन्सर यांच्यापासून आणले आहे. हे सगळे उत्तर मी याच्यापासून आणत आहे. ऑल आर म्हणजे मॅचिंग झाले एकच. therefore combination of these two equation is this equation and final answer झाला आपलं. हे याच्यानंतरची स्टेप ही आहे. सो हे इक्वेशन होतं आणि हे त्याचं जनरल सोल्युशन आहे. हे याचं जनरल सोल्युशन आहे. सो टेक द नेक्स्ट थेरम नाउ. all the theorems are of general solution काढण्याचे थेरम. हे इक्वेशन आहे हे तुमचं जनरल सोल्युशन आहे. ठीक आहे. सो राइट डाउन गिवन इक्वेशन इज cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा. हे तुमचं गिवन इक्वेशन सोडवतो आणि हे आन्सर आणतो. ठीक आहे. सो cos थीटा मायनस cos अल्फा इज इक्वल टू 0. याला पाठवायला नाउ याले माना c याले माना d. cos c minus cos d वाचा. cos c minus cos d चा फॉर्म्युला लावा लागते. इट गिव्स यू -2 sin c plus d upon 2 into sin c minus d upon 2. तुम्हाला फॉर्म्युले जर लर्न नसाल तर हे मोठा मुश्किल जाणार आहे सगळंच. पहिल्या दिवशी सांगितलं होतं की फॉर्म्युले आपल्याला पक्के पाहिजे. sin cos c minus cos d हे c है ये d है. -2 sin c plus d by 2 sin c minus d by 2. ओके. सो -2 ला इकडे हटवून द्या. 0 upon -2 0. नाउ प्रोडक्ट ऑफ 2 is 0. therefore first is 0. first is 0 r हे प्रोडक्ट आहे. सेकंड is 0. ओके. पण हे दोन्ही इक्वेशन हे पहा. पहिला थेरम जो होता की नाही याच्यासारखी दिसतात. याले थीटा बोला. बोला sin थीटा इज इक्वल टू 0. बोला पहिला थेरमचं इक्वेशन आहे आणि याचा आन्सर काय आहे. थीटा इज इक्वल टू n पाय. अरे याले थीटा बोला. थीटा हे थीटा होय. sin थीटा इज इक्वल टू 0 हे इक्वेशन याच्यासारखंच होय. एक आन्सर लिहितो. ठीक आहे. बोलो sin थीटा एवढा मोठा थीटा आहे इज इक्वल टू 0 हे वाला. तर दिस आन्सर इज रेडी. फर्स्ट थेरम मध्ये रेडी आहे. तर हे सोल्युशन लिहा. थीटा इज इक्वल टू थीटाच्या जागेवर एवढा मोठा थीटा लिहिला इज इक्वल टू n पाय. ठीक आहे. हां याचा इक्वेशन कसा आहे r. हे थीटा आहे एवढा. sin थीटा इज इक्वल टू 0. बोलो दिस इज इक्वेशन. दिस इज आन्सर. आन्सर लिहा. थीटा इज इक्वल टू ये थीटा लिखा n पाई फॉर ऑल इंटीजर्स. n कौन है. n परमानेंट इंटीजर है इन एवरी थेरम. हे थेरम वापरला आहे पहिला. याच्यात लिहिलं आहे ऑल इंटीजर्स. इथे लिहा. नाउ सिंपल सोल्युशन आहे. या टूला हातला इकडे अल्फाला पाठवा तिकडे. या टूले पाठवा तिकडे. आता अल्फाला पाठवा तिकडे. कंबाइन these two equations. थीटा इज इक्वल टू 2n पाई. पहिला टर्म सेम आहे. दूसरा टर्म माइनस अल्फा है. इथं तर हे माइनस ट्रान्सफर झाला प्लस होईल. माइनस अल्फा गेला तर प्लस. तर 2n पाई सेम प्लस एक प्लस अल्फा है एक माइनस अल्फा. कॉम्बिनेशन इज प्लस माइनस अल्फा
फॉर ऑल एन बिलोंग्स टू Z. ठीक है, हे फॉर ऑल समझ आया. ठीक है, सो दिस इज द आंसर. हे उत्तर आला. cos theta here alpha is some fixed angle, so हे इक्वेशन आहे आणि हे त्याचं सोल्युशन आहे. सोल्युशन म्हणजे एकच आन्सर नाही आहे. these are infinite. एवढ्याशा लाईन मध्ये इक्वेशन मध्ये इनफायनाइट आन्सर लिहून राहिलो. n ची व्हॅल्यू z पुट केली इंटिजर तर तुम्हाला खूप सारे आन्सर भेटतात. n = 0, 0 पाय प्लस मायनस अल्फा असे उत्तर भेटतात. अल्फा प्रॉब्लेम मध्ये दिला नाही, इट इज अ फिक्स अँगल. ठीक आहे, सो ते प्रॉब्लेम मध्ये लक्षात येऊन जाईल तुमच्या. ओके, तर n ची व्हॅल्यू 1 पुट केली तर दुसरा आन्सर येते. तसे n ची व्हॅल्यू 2 पुट केली तिसरा येते. असे खूप सारे आन्सर करेक्ट होतात. तर दिस इज द फिफ्थ फॉर्म्युला. जनरल सोल्यूशन ऑफ दिस इक्वेशन इज दिस मच. टेक सिक्स्थ वन. नाउ दिस इज द इक्वेशन आणि याचा जनरल सोल्यूशन हे आहे. ठीक आहे, तो कंडिशन टाकली आहे त्यांनी. दिस इज इक्वेशन आणि हे आहे जनरल सोल्यूशन. लेट अस सी. Given equation is tan theta is equal to tan alpha. The equation सोडवतो आणि एवढा आन्सर आणतो. दिस इज इक्वेशन and this is general solution. tan चे तुकडे करा. sin upon cos. sin upon cos. ठीक है, now cross multiply. याला इकडे पाठवा. या पुऱ्या टर्मला इकडे हाकून द्या. ट्रान्सफर करा. माइनस cos theta sin alpha is equal to 0. Shift this term to this side. आता एक काम करा. थीटाला a वाचा, अल्फाला b वाचा. अल्फाला b, थीटाला a. sin a cos b minus cos a sin b. It is formula of sin a minus b. फॉर्मूले तो लागणारच. a equal to 0 अलग है. sin a cos b minus cos a sin b is formula of sin a minus b. a म्हणजे थीटा आणि b म्हणजे अल्फा. Again I get थेरम 1. याले थीटा बोला. लय वापर आहे याचा थेरम 1 चा पार्ट. sin थीटा याले पूरा थीटा मान. sin थीटा इज इक्वल टू 0 आणि याचा सोल्यूशन आहे थीटा इज इक्वल टू n पाय. हे पूरा थीटा आहे. सो थीटा म्हणजे इथं थीटा जेव्हा पुट कराल तर एवढं मोठं करायचं. थीटा मायनस अल्फा इज इक्वल टू n पाय. थीटा हे थीटा आहे ना, तर हे आपलं थीटा आहे. sin थीटा इज इक्वल टू 0. theta is equal to n pi for all integer लिहा. हे थेरम मध्ये असतेच, फक्त याच्यात हे आहे. मायनस अल्फाला तिकडे पाठवा. n pi प्लस अल्फा येईल for all n belongs to Z. बोलो आन्सर आला की नाही? हे सिंपल होतं, तर लवकर आला विचार. ते सर्व थेरम्स, हे सर्व थेरम आपल्या जनरल सोल्यूशन काढण्यामध्ये खूप खूप इम्पॉर्टंट आहे. दीज आर ओनली इम्पॉर्टंट फॉर्म्युले ऑफ जनरल सोल्यूशन. या फॉर्म्युल्याशिवाय कुठलंच जनरल सोल्यूशन काढता येत नाही. ठीक आहे, चला टेक द नेक्स्ट थेरम. जनरल सोल्यूशन ऑफ इक्वेशन. हे इक्वेशन आणि हे त्याचं सोल्यूशन. आपण इक्वेशन पासून चालू करू आणि मग काढून घेऊ सोल्यूशन. sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा. हे इक्वेशन हम चालू करतो. हे आणून आपण हळूहळू. ठीक आहे, नाव ट्रिग्नोमेट्री मध्ये असा एक फॉर्म्युला आहे. sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस cos 2 थीटा अपॉन 2. तर इथं मी ते फॉर्म्युला वापरायचा आहे. sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू एवढं वापरा 1 मायनस cos 2 थीटा अपॉन 2. याले थीटा माना, याले हेच फॉर्म्युला वापरा. sin स्क्वेअर आहे नाही, sin स्क्वेअर फक्त थीटा च्या जागेवर अल्फा लिहायचा फॉर्म्युला 1 मायनस cos 2 अल्फा अपॉन 2. दोन्ही sin स्क्वेअरला हेच फॉर्म्युला वापरा.
ठीक आहे. खालचे 2 2 कॅन्सल. नाव रिमेनिंग इज दिस मच. हळूहळू कॅन्सल करा. 1 1 कॅन्सल असं राहील. मायनस मायनस कॅन्सल. आता त्याच्यात करू. आता हे जे आला, आता हे इक्वेशन आपलं पाचवं थेरम, विच इज दॅट cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा असं इक्वेशन आहे. हे बघा, याले थीटा मान, ऐका, याले थीटा मान cos थीटा, याले पूरा अल्फा मान, पूरा याले थीटा माना cos थीटा बनन, आणि याले अल्फा 2 अल्फाले अल्फा माना म्हणा cos अल्फा बनन, आणि याचा सोल्यूशन तयार आहे बाय थेरम 5. थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस फॉर ऑल इंटिजर्स n. हे इक्वेशन आहे. या इक्वेशन सारखं हे इक्वेशन दिसते, फक्त थीटा याले बोला आणि अल्फा याले बोला हे इक्वेशन याच्या सारखं दिसते, आणि याचा आन्सर आलमीलाच आहे. म्हणून आता पुट करा फक्त याच्यात, या थीटाच्या जागेवर हे थीटा पाहिजे. 2n पाय प्लस मायनस हे वाला अल्फा, इथं अल्फा म्हणजे कोण, हे माझा अल्फा आहे 2 अल्फा, तर अल्फाच्या जागेवर हे लिहिला फॉर ऑल इंटिजर्स. हे थेरम मध्ये लिहिलं आहे फॉर ऑल, म्हणून इथे लिहितो. 2 शी कॅन्सल करा. नाउ डू द आन्सर n पाय 2 कॅन्सल करा फॉर ऑल n बिलॉंग्स टू z. बरोबर, आय गॉट दिस आन्सर रिझल्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने भेटते रिझल्ट. Now next is 8th theorem. याचा आन्सर तोच आहे. इक्वेशन बदललं, cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा. आन्सर इज सेम. जनरल सोल्यूशन म्हणजे आन्सर. ओके, चला बघा. नाउ युअर इक्वेशन इज cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा. हे इक्वेशन आपले सर्व थेरम, इक्वेशन आणि जनरल सोल्यूशन याचे सर, दुसरं काही नाही. आता तुम्ही ट्रिग्नोमेट्री मध्ये जसं sin स्क्वेअर थीटाचा मागच्या वेळेस फॉर्म्युला होता 1 मायनस cos 2 थीटा अपॉन 2, तर याचा असा लिहा 1 प्लस cos 2 थीटा आहेच फॉर्म्युला. नाउ कीप दिस फॉर्म्युला हियर 1 प्लस cos 2 थीटा अपॉन. आता cos स्क्वेअर अल्फा इथं अल्फा लिहा, हेच फॉर्म्युला इथे लावा. सो 1 प्लस cos 2 अल्फा अपॉन 2 कॅन्सल करा. ठीक आहे. आता 1 1 कॅन्सल करा. दिस गिव्स यू cos 2 थीटा इज इक्वल टू cos 2 अल्फा. बरोबर, तेच समस्या आहे समोर. तर हे इक्वेशन जे आहे पाचवं थेरम, हे इथं आलेलं आहे. याला थीटा माना, ये देखो cos थीटा, आणि याले अल्फा माना, बोलो cos अल्फा दिसते याच्यासारखं. मग याच्यासारखं दिसते तर हे सोल्यूशन आहे आपल्याला. तर cos थीटा हे थीटा आहे, हे एवढं मोठा अल्फा घ्या cos अल्फा, अँड राइट दिस आन्सर. हे थेरम 5 मध्ये रेडी आन्सर आहे, प्रूव्ड आन्सर आहे. सो पुट हियर थीटा, इथचं थीटा हे होय, इथं पुट करा, हे आन्सर आहे 2n पाय प्लस मायनस हे अल्फा, माझा अल्फा एवढा आहे, तर इथं अल्फाच्या जागेवर हे पुट करा 2 अल्फा फॉर ऑल इंटिजर्स. टू कॅन्सल 2 फॉर ऑल इंटिजर्स. दॅट्स ऑल. हे पहा आन्सर आला. ठीक आहे. अँड नाव हे इक्वेशन होतं, हे आपलं हे सोल्यूशन. नाव टेक द लास्ट थेरम. This is equation and this is general solution. ठीक है. आता टेन्स सॉरी याला 2-3 पद्धतीने करता येते. सो इथं अपॉन 1 लिहितो and take reciprocal of both the sides. सिंपल मेथड घेऊ आपण. ठीक आहे. नाव याले तुम्ही काम करा, कंपोनेंटो आणि डिव्हिडेंडो रूल लावा. व्हॉट इज कंपोनेंटो?
and divided. If A upon B is equal to C upon D, then A plus B upon A minus B is equal to C plus D upon C minus D. हे रूल आहे तुमचं जुनंच आहे, पॉप्युलर रूल आहे. याले A अपॉन B बोला, याले C अपॉन D बोला. A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D हे भाग आहे आपल्याला उपलब्ध. Then apply this formula. A plus B upon A minus B is equal to C plus D upon C minus D. Okay. याला A upon B याचा असं लिहा A plus B upon A minus B. A आहे हे B आहे. A plus B upon A minus B हे C upon D आहे. तर याचा आन्सर असा लिहा C plus D, C D, C plus D upon C, C आणि D, C minus D. ठीक आहे. नाउ या दोन्ही साइडला अगेन टेक रेसिप्रोकल. याचा रेसिप्रोकल घ्या आणि हे दोन्ही साइड एक स्पेशल ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला बनते. इट इज cos 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे वाला cos 2 थीटा. हे सेमच आहे. हे cos 2 अल्फा होईल. अगेन थेरम आपल्या एकाच मार्गावर चालला. हे जी लाईन आहे हे या पाचव्या थेरमचं इक्वेशन बनत आहे. हे पुरा थीटा परत परत तेच बनत आहे आणि हे पुरा अल्फा. हे दिस इज पाचवा थेरम आणि याचं जनरल सोल्युशन एवढं तयार आहे. ओके. cos थीटा आणि cos अल्फा पुरा हे पुरा दिस इज दिस लाईन आणि याचा आन्सर तयार आहे. मी आन्सर डायरेक्टली तो पाचवा थेरम थीटा इज इक्वल टू थीटा म्हणजे कोण एवढं 2n पाय हे आन्सर द्या प्लस मायनस अल्फा अल्फाच्या जागेवर हे वाला 2 अल्फा. दॅट्स ऑल. इट इज फॉर ऑल n belongs to Z. Okay, divide by 2 and your answer is ready now. Theta is equal to n pi plus minus alpha. 2 शी divide करा and for all लिहून घ्या. For all n belongs to Z. हे उत्तर आला आपलं. This is the general solution and this is equation and this is general solution. This is the proof. हे 9 फॉर्म्युले आपल्याला जनरल सोल्युशन काढण्यासाठीच वापरायचे आहे. दुसऱ्या इतर ठिकाणी यांचं कोणतंच काम नाही. यांच्याशिवाय जनरल सोल्युशनचे प्रॉब्लेमही सोडवता येणार. तर वी विल यूज इट टुमॉरो.